नमस्कार। आता अर्था खूप रडत असते आणि रमा तिला शांत करत असते, पण तिने रमाचा स्पर्श ओळखलेला असतो। ही ती रमा नाहीच म्हणून ती तिच्याकडे राहत नाही, ती माही असते। ती तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते, तिला चॉकलेट देते, तरी सुद्धा अर्था काही रडायचं थांबत नाही। माही म्हणते, अगं बाई का रडतेस तू, रडू नको, शांत हो शांत हो। तरी अर्था काही रडत नाही, कारण अर्थाला कसं शांत करायचं हे रमालाच माहिती असतं। रमाचं आणि तिचं एक बॉन्डिंगच वेगळं असतं। अर्था खूप रडत असते, अर्था काही माहीकडे राहत नाही। तेव्हा अक्षय आणि अभि तिथे येतो आणि अभि पटकन अर्थाला उचलून घेतो, मग अर्था शांत होते। त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो, म्हणजे माहीला, चल रमा मी तुला बाहेर घेऊन जातोय, आपण बाहेर जाऊया। तेव्हा लगेच आता माही घाबरते की आता हा कुठे घेऊन चालला आहे मला, आणि तिकडे जाऊन काही फजिती झाली तर। तेव्हा माही अक्षयला विचारते, आपण कुठे चाललो आहोत। तेव्हा अक्षय म्हणतो, चल तर तुला आवडेल त्या ठिकाणी गेल्यावर, एका ठिकाणी आपण चाललो आहोत, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तुला खरंच आवडेल, तयार हो पटकन। आता माही म्हणते, क्यूट आंटी, आता तुझा मुलगा मला कुठे घेऊन चालला आहे माहीत नाही, परत फजिती झाली तर तूच मला बोलशील, प्रॉब्लेम होईल, काय करू मी आता। आणि अक्षय आणि माही निघालेले असतात। गाडीत बसल्यावर अक्षय माहीला म्हणतो, आपण कुठे चाललो आहोत माहीत आहे का, मी तुला तुझ्या आईकडे घेऊन चाललो आहे। आता मात्र माही घाबरते, कारण माहीला माहीत नसतं की रमाची आई आहे कावेरी म्हणून। तिला असं वाटतं की तो तिला देविकाकडे घेऊन चालला आहे, पण आता ती म्हणणार तरी कशी की नको आईकडे म्हणून। ती शांत असते आणि अक्षय शेवटी रमाला म्हणजे माहीला कावेरीकडे घेऊन येतो। कावेरीकडे आणल्याबरोबर आपल्या रमाला बघून कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काकांना खूपच आनंद होतो। सर्वजण येऊन माहीला लगेच बिलगतात आणि म्हणतात, आमची रमा आली, आमची रमा आली, रमा तू कुठे होतीस, रमा जिवंत आहे अक्षयराव। तेव्हा अक्षय म्हणतो, हो बघा ना आपली रमा आली। कावेरी माहीला मिठी मारते आणि एका मिठीतच तिला ओळखते की ही माझी मुलगी रमा नाही, आणि ती लगेच अक्षयला म्हणते, थांबा अक्षयराव, ही आमची रमा नाही। तेव्हा आता अक्षयला आणि माहीला मोठा धक्काच बसतो। तेव्हा अक्षय म्हणतो, काय बोलताय तुम्ही आई, ही तुमची रमा नाही, अहो ही आपली रमाच आहे। तेव्हा कावेरी म्हणते, नाही मी माझ्या मुलीला ओळखत नाही का, ही माझी रमा नाही। आता मात्र कावेरीने असं बोलल्यामुळे अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण अक्षयला सुद्धा एकदा दोनदा या माहीवर संशय आलेला असतो। त्याला सुद्धा असं वाटलेलं असतं की ही आपली रमा नाही, हिचा चेहरा फक्त रमाचा आहे, पण हिचं वागणं, हिचं सगळं एकंदर बघितलं तर वागणं हे रमासारखं वाटतच नाही। आणि आता कावेरी आईने सुद्धा ओळखलं आहे की रमा नाही। अक्षय तिला म्हणतो, कोण आहेस ग तू, रमाच आहेस ना आमची। तेव्हा माही घाबरते आणि मान डोलावते आणि म्हणते, हो मी रमाच आहे। तेव्हा कावेरी म्हणते, नाही तू खोटं बोलतेस, तू आमची रमा नाही, कारण मी माझ्या मुलीला चांगलंच ओळखते। चेहरा जरी रमासारखा असला ना अक्षयराव, तरी ही आपली रमा नाही। आता मात्र अक्षयला मोठा धक्काच बसतो। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।